श्री स्वामी समर्थ. नमस्कार सर्वांना. येत्या 12 ऑगस्टला म्हणजे मंगळवारी आलेली आहे अंगारकी संकष्टी चतुर्थी. प्रत्येक महिन्यामध्ये चतुर्थी येते आणि प्रत्येक महिन्यातील चतुर्थीचे महत्त्व देखील हे वेगळे असते. जेव्हा चतुर्थी तिथी ही मंगळवारी येते तेव्हा अंगारक योग हा तयार होतो आणि या चतुर्थीला अंगारकी संकष्टी चतुर्थी असे म्हणतात. श्रावण महिना सुरू झालेला आहे आणि श्रावण महिना संपूर्ण हा भगवान शिवांना समर्पित आहे आणि संकष्टी चतुर्थी ही श्री गणेश यांना समर्पित असते. श्री गणेश हे भगवान महादेवांचे अतिशय लाडके पुत्र आहेत आणि तब्बल 21 वर्षानंतर पहिल्यांदा श्रावण महिन्यामध्ये अंगारक योग निर्माण झालेला आहे. त्यामुळे या दिवसाला विशेष महत्त्व दिले जाते. या दिवसाला मंगळवार आणि चतुर्थी या दोन्ही शुभ योगांचा समाविष्ट असतो. या दिवशी उपवास करून श्री गणेशाची पूजा केली जाते. यामुळे सर्व संकट अडीअडचण दूर होतात आणि बुद्धी ज्ञान आपल्याला प्राप्त होते. अंगारकी संकष्टी चतुर्थी भगवान गणेशांना समर्पित असलेला दिवस आहे. त्यामुळे जर या दिवशी आपण व्रत केले तर आपल्या जीवनातील सर्व अडथळे दूर होतात. मंगळवारी येणारी चतुर्थी ही अधिकच शुभ मानली जाते. त्यामुळे तिचे धार्मिक महत्त्व हे खूप जास्त असते. संकष्टी या शब्दाचा अर्थ संकटातून मुक्त असा होतो. या व्रतामुळे जीवनातील अनेक संकट समस्या कमी होतात. या अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी विचप्रिया या बाप्पांच्या स्वरूपाची पूजा केली जाते. या दिवशी गणपती बाप्पा भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी पृथ्वीवर येतात. त्यामुळे वातावरणामध्ये गणेश तत्व हे नेहमीच्या प्रमाणामध्ये अधिकाधिक प्रमाणात वाढलेले असते. त्यामुळे बाप्पाला प्रसन्न करून घेण्यासाठी त्यांचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी या दिवशी व्रताबरोबर श्री गणेशाच्या पूजेबरोबर काही प्रभावी उपाय आणि सेवा देखील केल्या जातात. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे. मंगळवारी अंगारकी संकष्टी चतुर्थीला तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल, पण प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी या ठिकाणी एक दिवा नक्की लावायचा आहे. यामुळे मुलांचे सर्व दोष, संकट, विघ्न, अडचणी नष्ट होतात आणि त्यांना अभ्यासात प्रगती, त्याचबरोबर त्यांच्या नोकरीमध्ये भरभरून त्यांना यश मिळेल. मुलांची प्रत्येक इच्छा मनोकामना पूर्ण होईल. तर असा हा दिवा कुठे लावायचा आहे, कशा पद्धतीने लावायचा आहे याची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. म्हणून तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण शेवटपर्यंत पहा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. सोबतच बाजूला जे बेल आयकॉन आहे ते देखील प्रेस करा, ज्यामुळे मी जेव्हा केव्हा असे नवीन माहितीचे व्हिडिओ अपलोड करेल, शेअर करेल तेव्हा सर्वात प्रथम त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. 9:30च्या अगोदरच हा दिवा आपल्या मुलांसाठी तुम्हाला जर सकाळी शक्य नसेल, काही अडचण, तुम्ही हा उपाय सांगू शकता. म्हणजे 6 ते 9:30च्या काळात तुम्ही दिवा लावू शकता. सकाळी संध्याकाळी आपल्या घरामध्ये लक्ष्मी येत असते. त्याच्यामुळे आपण दररोज सकाळी आणि संध्याकाळी प्रज्वलित करत असतो. जर या वेळेमध्ये उपाय केला तर या उपायामुळे आपल्याला खूप पटीने आपल्याला त्या उपायाचे फळ मिळते. प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी अंगारकी चतुर्थीच्या दिवशी हा दिवा लावायचा आहे. जर तुमची मुलं लहान आहेत किंवा मोठी आहेत तर सर्वांसाठी हा उपाय तुम्ही करू शकता. मुलं आणि मुली या दोघांसाठीही आपल्याला हा उपाय करायचा आहे. गणपती बाप्पाला बुद्धी, समृद्धी, यशाचे प्रतीक मानले जाते. गणपती बाप्पा ही विघ्नहर्ता आहे. म्हणून कोणत्याही नवीन शुभ कार्याची सुरुवात करण्यापूर्वी गणपती बाप्पाचे पूजन केले जाते. गणेश हा शिव आणि पार्वती यांचा पुत्र असून तो 14 विद्या आणि 16 कलांचा अधिपती मानला जातो. म्हणून या दिवशी आपण जर काही उपाय सेवा केले तर या दिवशी सेवा उपाय केल्यामुळे गणपती बाप्पा आपल्या आयुष्यातील, आपल्या जीवनातील अडथळे अडीअडचणी दूर करतात. गणपती बाप्पा हे सर्व देवतांमध्ये अतिशय हुशार देवता आहेत आणि म्हणून आपल्या मुलांना देखील अशीच तल्लख बुद्धी प्राप्त व्हावी, त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती व्हावी, म्हणून हा उपाय आपण करणार आहोत.
प्रत्येक आई वडिलांना आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्याची काळजी असते. आपल्या मुलाने खूप शिकावं, त्याची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती व्हावी, आपले मूल कोणत्याही क्षेत्रामध्ये मागे राहता कामा नये, यासाठी प्रत्येक आई वडील भरपूर प्रयत्न करतात. परंतु या प्रयत्नांसोबत आपण जर काही अशा विशेष तिथींवर काही प्रभावी असे उपाय केले तर आपल्या प्रयत्नांना नशिबाची साथ मिळत असते आणि आपल्या मुलांची प्रगती होत असते. संकष्टी चतुर्थीचे व्रत हे खास मुलांसाठी आईने केले जाते. आई हे व्रत आपल्या मुलांसाठी करते आणि त्याचे फळ तिच्या मुलाबाळांना प्राप्त होते. जर तुमच्या घरामध्ये लहान मुलं असतील, चिडचिड करत असतील, ते कोणाचंही ऐकत नसतील, रागीट असतील, किंवा आपल्या घरात मुलं सतत आजारी पडत असतील, किंवा मग तुमच्या मुलांना सतत नजरबाधा होत असेल, तर हा दिवा तुम्ही नक्की संकष्टी चतुर्थीच्या दिवशी लावा. हा दिवा आपण लावल्यामुळे दिव्याचा जसा प्रकाश आहे तसाच प्रकाश आपल्या मुलांच्या भविष्यामध्ये देखील येईल. त्याचबरोबर तुमची मोठी मुलं असतील, उच्च शिक्षण घेत असतील आणि त्यांचं शिक्षणामध्ये मन लागत नसेल, त्यांना अभ्यास करावासा वाटत नसेल, किंवा तुमची मुलं जे काही अभ्यास करत आहेत ते त्यांच्या लक्षात राहत नसेल, सतत त्यांनी केलेला अभ्यास ते विसरत असतील, तर हा दिवा आवर्जून लावा. दिव्याला ज्ञानाचे आणि प्रकाशाचे प्रतीक मानले जाते. जेव्हा आपण दिवा लावतो तेव्हा ती जागा प्रकाशित होत असते. अगदी काळोख हा पूर्ण प्रकाशात रूपांतर होतो. आणि हाच जर दिवा आपण आपल्या मुलांसाठी लावला तर आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये देखील लख प्रकाश येतो. त्यांच्या आयुष्यामध्ये ज्या काही समस्या अडचणी सुरू आहेत त्या संपूर्णपणे नष्ट होतात. हा उपाय करण्यासाठी तुम्हाला या अंगारकी संकष्टी चतुर्थीला सकाळी लवकर उठायचे आहे. अंघोळीच्या पाण्यामध्ये घरातील प्रत्येक व्यक्तीने आपल्या पाण्यामध्ये, अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडीशी चिमूटभर हळद आणि थोडेसे गंगाजल टाकायचे आहे आणि त्या पाण्याने आंघोळ करायची आहे. आपल्या घरातील देवांची विधिवत पूजा करून घ्यायची आहे. तुमच्या देवघरातील गणपती बाप्पाच्या मूर्तीवर छान शुद्ध पाण्याने आपल्याला अभिषेक करायचा आहे. गणपती बाप्पाच्या मूर्तीवर अभिषेक करत असताना अथर्व शीर्षाचे पठण करायचे आहे आणि गणपती बाप्पाचं अभिषेक केलेले जे पाणी आहे ते मुलांना तीर्थ म्हणून प्रसाद द्यायचा आहे. यामुळे मुलांची बुद्धी तल्लख होते. मुलं पटकन गोष्टी काही विसरतात. ह्या अभिषेकाचं पाणी त्यांनी प्यायल्याने त्यांच्या लक्षामध्ये राहण्याची, त्यांची ग्रास्पिंग पॉवर जी आहे ती वाढते, त्यांची बुद्धी तल्लख होण्यास मदत होते. याच्यानंतर गणपती बाप्पांना छान स्वच्छ कापडाने पुसून घ्या. त्यांना त्यांच्या देवघरामध्ये त्यांना त्यांच्या जागेवरती स्थापित करा आणि त्यांना दूर्वा, लाल रंगाचे जास्वंदाचे फूल, त्याचबरोबर एक लाल रंगाचे फळ म्हणजे डाळिंब त्यांना अर्पण करा. गणपती बाप्पांना गंध, हळद, कुंकू, अक्षता अर्पण करा. धूप, दीप, अगरबत्तीने त्यांना ओवाळून घ्या आणि त्यानंतर लगेच तुम्ही हा उपाय केला तरी चालेल किंवा तुम्हाला तुमच्या वेळेनुसार संध्याकाळी हा उपाय केला तरीही चालेल. उपाय करण्यासाठी आपल्याला एक नवीन मातीची पणती बाजारातून खरेदी करून घेऊन यायचे आहे. पणती ही छान व्यवस्थित असावी, तुटलेली वगैरे नसावी. आपल्याला हा दिवा ठेवण्यासाठी एक प्लेट घ्यायची आहे. त्या प्लेटमध्ये आपल्याला हळद, कुंकू आणि थोडेसे शुद्ध गाईचे तूप एकत्रित मिक्स करून आपल्याला त्या प्लेटमध्ये एक स्वस्तिक काढायचे आहे आणि त्या स्वस्तिकावरती आपल्याला अक्षता अर्पण करायची आहे, व्हायची आहे आणि त्याच्यावर आपल्याला हा दिवा ठेवायचा आहे. हा दिवा ठेवून झाल्यावर त्याच्यामध्ये आपल्याला आपण जे देवघरामध्ये दिवा प्रज्वलित करण्यासाठी तेल वापरतो ते तेल आपण ह्या दिव्यामध्ये घालायचे आहे आणि थोडीशी पिवळी मोहरी आपल्याला ह्या दिव्यात टाकायची आहे. आणि हा दिवा आपण गणपती बाप्पांच्या समोर, आपल्या देवघरामध्ये गणपती बाप्पाच्या समोर ठेवायचा आहे. दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. दिवा प्रज्वलित करून झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला भीमसेनी कापराचा चुरा किंवा एक भीमसेनी कापराचा तुकडा आणि 5 काळ्या रंगाची काळी मिरी त्याच्यामध्ये टाकायची आहे. आपण जी दिव्यामध्ये वात लावणार आहोत ती वात आपल्याला दुहेरी कापसाची, म्हणजे 2 कापूस आपल्याला एकत्र करायचे आहे, 2 वात, आणि ती एकत्र करून आपल्याला दुहेरी कापसाची वात लावायची आहे. त्याचबरोबर वातीला आपल्याला हळद, कुंकू लावायचा आहे. दिवा प्रज्वलित करून झाल्यानंतर दिव्याचे पूजन करायचे आहे. त्याला गंध, हळद, कुंकू लावायचे आहे, अक्षता अर्पण करायची आहे आणि यानंतर त्या दिव्याला देखील धूप, दीप, अगरबत्तीने ओवाळून घ्यायचे आहे. आणि ओवाळून झाल्यानंतर त्या ठिकाणी देवघराच्या समोर बसून आपल्याला 11 वेळा अथर्व शीर्षाचे पठण करायचे आहे.
अथर्व शीर्षाचं पठण करणे शक्य नसेल तर तुम्ही यूट्यूबवर लावून फक्त श्रवण केले तरी चालेल। त्याचबरोबर एक वेळेस आपल्याला गणेश स्तोत्र देखील म्हणायचे आहे। त्याच्यानंतर आपल्याला ओम गण गणपतये नमः ह्या मंत्राचा आपल्याला एक माळ जप करायचा आहे आणि त्याच्यानंतर दोन्ही हात जोडून गणपती बाप्पाला प्रार्थना करायची आहे। आपल्या मुलाबाळांच्या भविष्यासाठी, उज्ज्वल भविष्यासाठी प्रार्थना करायची आहे। आता हा दिवा तुम्ही अंगारकी संकष्टी चतुर्थीला लावल्यानंतर कंटिन्यू 21 दिवस आपल्याला हा दिवा देवघरामध्ये लावायचा आहे। 21 दिवस आपल्याला खंड न पाडता हे दिवा चालू ठेवायचा आहे। आपण जे दिव्यामध्ये काळे मिरे घातलेले आहेत ते काळे मिरे आपल्याला दररोज बदलायचे आहेत, चेंज करायचे आहेत आणि भीमसेनी चुरा, आपल्याला कापराचा चुरा ह्याच्यामध्ये रोज घालायचा आहे, टाकायचा आहे। आपण जे आदल्या दिवशी काळे मिरे घातलेले आहेत, टाकलेले आहेत ते काढायचे आहे आणि एका छोट्या प्लास्टिकच्या किंवा स्टीलच्या डब्यामध्ये आपल्याला ते स्टोर करून ठेवायचे आहे। दिव्याची वात देखील आपण दररोज बदलू शकतो। नवीन काळे मिरे आणि नवीन दुहे आपल्या मुलांसाठी आपल्या देवघरामध्ये दररोज 21 दिवस लावायचा आहे। त्याचबरोबर जी सेवा सांगितलेली आहे ती सेवा देखील आपल्याला 21 दिवस कंटिन्यू करायची आहे। कंटिन्यू 21 दिवस हा उपाय करून झाल्यानंतर 22व्या दिवशी तुम्ही जे काळे मिरी आणि जी वात आहे ती वेगळ्या डब्यामध्ये जी ठेवली होती, साठवून ठेवलेली होती, त्या काळ्या मिऱ्या आणि त्या वाती आपल्याला एका भांड्यामध्ये कापूर घेऊन जाळायच्या आहेत आणि जाळून झाल्यावरती त्याचा धूर हा संपूर्ण घरामध्ये आपल्याला दाखवायचा आहे, फिरवायचा आहे। फक्त एवढा हा एक उपाय तुम्ही अंगारकी संकष्टी चतुर्थी पासून ते 21 दिवस पर्यंत तुम्ही तुमच्या मुलांसाठी करून पहा। 100% याचे फळ तुम्हाला तुमच्या मुलाबाळांना प्राप्त होईल। तुमच्या मुलांमध्ये तुम्हाला खूप चांगले बदल जाणवू लागतील। परंतु जर घरामध्ये तुम्ही हा उपाय सुरू केलेला आहे आणि उपाय सुरू केल्याच्या 3 दिवस 4 दिवस नंतर जर महिलांना, स्त्रियांना जर मासिक धर्म आला किंवा तुम्हाला काही अडचणींमुळे कुठली इमर्जन्सी आल्यामुळे बाहेरगावी जावं लागणार असेल तर अशा वेळेस हा उपाय तुम्हाला करता येणार नाही। हा उपाय तुम्हाला तुमच्या घरामध्येच करायचा आहे, खंड न पडता करून द्यायचा आहे। आणि जर स्त्रियांना मासिक धर्म आला उपाय करायच्या दरम्यान तर उपाय झालेले जे दिवस आहेत आणि तुमच्या मासिक धर्माचे 4था आणि 5वा दिवस झाल्यानंतर तुम्ही त्याच्या 5व्या दिवसापासून तुम्ही हा उपाय कंटिन्यू करायचा आहे, म्हणजे नव्याने सुरुवात करायची गरज नाही। खूप म्हणजे अत्यंत प्रभावी ही सेवा आहे। ज्या घरामध्ये ही मुलांसाठी सेवा केली जाते त्या घरातील मुलांची भरभरून प्रगती होईल। आता जर तुमच्या घरामध्ये जर 2 मुलं असतील तर त्या 2 मुलांसाठी वेगवेगळा एक असा 2 दिवा आपल्याला लावायचा आहे। एक मूल असेल तर एका मुलासाठी एक दिवा लावायचा आहे। एक मुलगा एक मुलगी आहे तरी सुद्धा तुम्हाला 2 दिवे लावावे लागणार। जर तुमची मुलं मोठी आहेत आणि शैक्षणिक कामासाठी किंवा इतर नोकरीसाठी वगैरे बाहेर गावी राहत असतील किंवा हॉस्टेलमध्ये वगैरे राहत असतील तरी देखील तुम्ही त्यांच्या नावाने तुम्ही आई म्हणून घरामध्ये हा उपाय करायचा आहे, हा दिवा त्यांच्यासाठी लावायचा आहे। तर अशा प्रकारे अंगारकी संकष्टी चतुर्थी पासून 21 दिवस आपल्याला कंटिन्यू हा उपाय करायचा आहे आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटू अशाच एका नवीन माहिती सोबत। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।